नंदनी फॅमिली मेंबर भेटले तर आता पुढं काय करत आपल्याला. हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बरोबर आहे, तिनं असं म्हणायला सांगितलं. तर मंडळी, मी आशिष इंगळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं जोरदार स्वागत करतो. आज आम्ही चाललो हे पा मटकून सटकून. हे माई मटकी बायको आणि हिच्याच सोबत हिच्याच सारखी माई मटकी बहीण ते पण आहे. तिला घेऊ आपण नंतर. तर आम्ही चाललो आज, म्हणजे आमच्या परतवाड्यात महाशिवपुराण कथा सुरू आहे. हे लागली 6 तारखेपासून. आजचा उद्याचा शेवटचा दिवस आहे, पण आमचं कथेला जाणं काही झालं नाही आणि वेळ काही भेटून नाही राहिला. तर आम्ही संध्याकाळचा माहोल पाहायला चाललो, कारण की दिवसभर तर कथा सगळेच ऐकतात. आम्ही टी व्हीवर कथा ऐकली, पण संध्याकाळचा जो माहोल आहे ना, तो तुम्हाला इथचा दाखवून देतो काय माहोल आहे. तर कारण की लय लोक असतात म्हणजे संध्याकाळी भजन मंडळी हे ते. मी अजून गेलो नाही आहे जवळच, पण आज चाललो बायकोला घेऊन बहिणीला घेऊन. तर पुरा तिथचा माहोल जातो, माहोल पूर्ण दाखवून देतो. पहिले कुठं जायचं आपल्याला, पहिले वाघामातावर जातो, वाघामाताचं दर्शन करतो, मग जातो आम्ही जिथं महापुराण कथा चालू आहे. शिवमहापुराण, महाशिवपुराण काय शिवमहापुराणची कथा सुरू आहे तिथं. तर तिथचा तुम्हाला पूर्ण माहोल दाखवून देतो. तर चला निघतो आम्ही. तर मंडळी, वाघामाताचा पूर्ण परिसर तुम्हाला दाखवूनच दिला. मंदिरात आलो आम्ही, घरून निघालो. सगळ्यात पहिले मंदिरात आलो, दर्शन वगैरे घेतलं बढिया. आम्ही जोड्यानं दर्शन घेतलं. आणि आमच्यासोबत हे बाय, तुम्हाला म्हटलं होतं ना मटक्या बायकोसारखी, नाही माई मटकी बायको आणि तिच्यासारखी मटकी माई मटकी बहीण. हे बाय, हे दर्शन आहे. समज रे हो ना. तर आम्ही आलो. तर आता दर्शन वगैरे झालं. आता वाघामातावर आता इथं बसायला एवढा टाईम नाही. आमची वाघामाताचा जो एरिया आहे, आमचं वाघामाताचं मंदिर परतवाड्याचं, कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर त्या बायकोला विचारतो, पहिल्यांदा आली, दर्शन वगैरे घेतलं, कसं वाटलं तुला मंदिर? मस्त वाटलं. आणि गार्डन वगैरे. आपण इथंच रोज असा टाईमपास रोज नाही, कधी कधी इथं येत जाऊ, मस्त शांतता असं बसायला गार्डनमध्ये. तर भेटतो आता तिथं जिथं शिवपुराण चालू आहे तिथं जातो आता आम्ही. तिथं इले दाखवतो कसं काय तिथचा माहोल. तर तुम्हालाही दाखवतो, चला मग. तर मित्रांनो, गाडी आम्ही दिली बाहेर पार्क करून. म्हणजे आता जेवढी गर्दी आहे तर सकाळचे काय हाल असतील इथं. चला तिथं जाऊन अजून पुढं जाऊ, काय माहोल आहे पाहून घेऊ. होता हो पेंडल तिकडे आहे. पोलीसची गाडी आहे. हा भोले बाबाचा भंडारा आहे. भोले
कचऱ्यासारखे लोक पडले. मंडळी इथं आलो आम्ही, तर एवढी गर्दी की आपल्या मायले लेकरू भारी आहेत. आणि इथं आमची फॅमिली भेटली. आमचे ऋषी दादा, आचल, नंदनी फॅमिली मेंबर भेटले. तर आता पुढं काय करायचं आपल्याला? आता गर्दी पाहून सगळ्याचे शक्य तर मंडळी आलो बा आम्ही घरी पोचलो. आत्ताच किती वाजले? 11 वाजता घरी पोचलो. तिथं एवढी गर्दी होती ना की काही विचारू नका. मायले लेकरू भारी. बरं झालं दिवसा गेलो नाही. दिवसा गेलोच तर बस वांदेलच काम. हे तर रात्री गेलो म्हणजे तिथं कथा होती नाही, फक्त भजन कीर्तन आणि लोक आले ते मुक्कामी कथा ऐकासाठी. पण तरी एवढी गर्दी होती. उद्याचा आखरी दिवस आहे, म्हणजे 12 तारखेचा आखरी दिवस आहे, म्हणून खूप जास्त गर्दी आहे. पण व्यवस्था सगळी तिथं जेवण खावण मुक्काम लोकांसाठी सगळं सोयी म्हणजे दानपून आहे सगळं. म्हणजे चॉकलेटपासून तर बिस्किटपासून सगळं काही करत होते. मठ्ठा सगळं पाणी बिस्लरी सगळ्या सोयी उपलब्ध होत्या. पण तिथं जे बिमारी लाचारीचे जे लोक आहेत त्याच्या कामाचं नाही आहे, त्यानं जाऊ नका अशा ठिकाणी. तर खूप जास्त वाक्य होतात. आपली स्वतःची काळजी आपणच घ्यायला लागते. आम्ही गेलो, मी पाहून म्हणजे 5-6 दिवस झाले चालू आहे, आमच्या गावाजवळच आहे. पण मी गेलो नाही. आज रात्री गेलो, हिचं मन झालं होतं खूप जास्त. तर चला म्हटलं, तर आलो बा घरी. मग कसं वाटलं? मजा आली? तर हे पा काय बाई झोपलं टेडी, झोपल्यावाला टेडी घेतला. किचन अजून हे पण घेतलं. तर खूप जास्त ट्रॅफिक, पूर्ण पोलीसवाले पागल झाले होते. ट्रॅफिक म्हणजे 24 तास तिथं, असं समजा की 24 तास दिवसच होता. 24 तास लोक जागरण करत होते आणि नाच गात चालू होतं बा. तिथं एवढं भजन कीर्तन, जिथं जागा भेटली बायाले तिथं नाचत होते बा. काही विचारू नका, आहे की नाही? एवढ्या नाचून राहिल्या त्या बाया की बम भोले बम. तर श्री शिवाय नमस्तुभ्याम. ते प्रदीप मिश्रानं एक लय चांगलं काम केलं.
की बा सगळ्या लोकायले म्हणजे पूर्ण देशाभरात ज्या पोरं जे असे मंदिरात जात नव्हते, शिव मंदिर बंद पडले होते, ते मंदिर चालू झाले आणि त्या आज सगळे काही एक लोटा जल सारे समस्या का हल. ते खरी गोष्ट झाली. सगळे लोक मंदिरात तरी चालले. पण असं म्हणणं आहे की बा हे जे कथा आहे हे लाईव्ह टी व्ही चॅनलवर सुरू असते आस्था. पण तिथं जाऊन काही असं नाही आहे जरुरी की तिथं गेलंच पाहिजे. आपण घरून पण ऐकू शकतो आणि जे तिथं ऐकून राहिलं ते आपण देवाचं करायचं. तिथं जाऊन वाक्य केल्यापेक्षा आपण घरून टी व्हीवर पाहून ऐकू शकतो कथा. हा बा जेचं जाणं होते स्वतःची काळजी सगळं बरोबर आहे, म्हणजे टानाटान हालात गेलात तब्येत गिब्येत तर मग त्यानं जा, काही विषय नाही. पण जे बिमारी लाचारीचे लोक आहेत त्याच्यासाठी सांगून राहिलो. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तो कोण कोण आलं होतं, म्हणजे 11 आजची तारीख किती 11 आहे ना, 11 तारखेच्या रात्री इथं कोण कोण आलं होतं नक्की कमेंट करा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि तुम्हाला तिथं येऊन कसं वाटलं ते पण सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगच्यात. तोपर्यंत काळजी घ्या आपली. तर इथंच आपण करू श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर चला भेटू. जय शिवराय, जय महाराष्ट्र. हे बाय बाय, टाटा.